चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बघा मित्रांनो, सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा बघा मित्रांनो आन्सर शीट आपल्याला बघायचे काय, याच्यामध्ये पेपर तुमचा कशा प्रकारे आला होता, कोणकोणते क्वेश्चन आले होते लक्षात घ्या मित्रांनो। बघा, ही आजची क्वेश्चन पेपर आता जस्ट मी सेंटरवर आलेले, मला देखील सुपरविजन होतं मित्रांनो। तुम्हाला मी सगळ्यात पहिले जे तुम्हाला सांगितलं होतं का मित्रांनो, काय करा का बाबांनो, तुम्हाला 2+1 चा फॉर्म्युला विसरू नका। का विसरू नका? कारण आपण जे दिलेलं असणार आहे याच्यामध्ये तेच तुम्हाला येणार, लक्षात घ्या। का तर जुन्या 2 किंवा 3 जर क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केल्या 100% तुम्हाला यातीलच आन्सर तुम्हाला असणार आहे आणि यातीलच तुम्हाला पूर्ण क्वेश्चन तुम्हाला येणार आहे, बरोबर का नाही? तर लक्षात घ्या। चला, रात्री मी क्वेश्चन आयएमपी टिक मार्क करून दिले होते, मला असा एकही क्वेश्चन दिसला नाही का जो मी टिक मार्क करून दिला तो आउट ऑफ वेगळा होता। ओके, चला आता आन्सर शीट बघूया, तुमचे उत्तर किती बरोबर येतात मला ते कमेंट करा आणि जर तुम्हाला एखादं उत्तर वाटत असेल का वेगळं उत्तर आहे तर मला ते एकदा कमेंट मध्ये कळवा। बघा, वस्तूचा पृथ्वीवरील मुक्ती वेग बघा v = काय, तर याचं उत्तर असणार बघा मित्रांनो पर्याय क्रमांक क असणार आहे, ठीक आहे ना। पुढचं बघा मित्रांनो, आधुनिक आवर्ती सारणीत अधातू डॅश खंडात आहे तो असणार आहे पी खंडामध्ये। कुठं असणार आहे? पी खंडामध्ये। पुढे बघा, एक तारेचा रोध बघा 100 ओमेगा आहे, तर त्या तारेतून 1 अँपिअर विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्मित झालेली उष्णता ही किती असते, तर 1000 जूल असते। किती असते मित्रांनो? लक्षात घ्या, 1000 जूल इतके असते। पुढे बघा, हिऱ्याचा अपवर्तनांक बघा, काल मी तक्ता दिला होता, तुम्हाला सांगितलं टिक करा, याच्यापैकी 1-2 विचारतातच आणि त्यातीलच पहिलाच आला बघा मित्रांनो हिऱ्याचा अपवर्तनांक, तो असतो बघा 2.42, ठीक आहे ना, 2.42। निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघु अंतर किती असते बघा मित्रांनो? 25 सेमी असते। आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतला होता का नाही? बरोबर, याच्यावरती तुम्हाला सांगितलं होतं का फिक्स करून ठेवा, कारण याच्यातलं तुम्हाला काही ना काही क्वेश्चन विचारतात आणि हे एकदम तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आयएमपी होती। ओके, पुढे बघा, याचं उत्तर होतं 25 सेमी, पर्याय क्रमांक क। पुढे बघा मित्रांनो, गटात न बसणारा घटक तुम्हाला ओळखायचं। बघा काय दिलं, अन्न शिजवणे, फळ परिपक्व, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे। तर आता याच्यामध्ये बघा, अन्न शिजवणे, फळ परिपक्व होणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, या सगळ्या रासायनिक क्रिया आहे, बरोबर आहे। आणि बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे काय, तर भौतिक क्रिया आहे, म्हणून काय मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे तर बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे। पुढे बघा, पहिला संबंध तुम्हाला विचारात घेऊन दुसरा संबंध सहसंबंध तुम्हाला पूर्ण करत होता। वस्तुमान बरोबर किलोग्रॅम आहे, तर वजनाचं उत्तर असणार मित्र लक्षात घ्या, तुम्ही एन जरी टाकलं तरी तुमचं कॅपिटल एन, हा स्मॉल नाही, कॅपिटल एन जरी टाकलं तरी तुमचं उत्तर बरोबर असणार आहे, म्हणजे न्यूटन असणार किंवा डायन टाकलं तरी तुमचं उत्तर हे योग्य असणार आहे। पुढे बघा, खाली विधाने चुकी बरोबर का ते सांगा। बघा, बऱ्याच विद्यार्थी मला बोलत होते का याचं उत्तर बरोबर आहे चूक आहे, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मला कमेंट करा। बघा, पाण्याचे आकारमान 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असते, तर हे उत्तर मित्रांनो चूक असणार आहे, कारण लक्षात घ्या का याचं पाण्याचं आकारमान 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात कमी असते, पण त्याची घनता ही सगळ्यात जास्त असते। काय असते? त्याची घनता ही सर्वात जास्त असते, मला कमेंट करा। ओके, काय उत्तर याचं? पुढे बघा, जोड्या जुळवा, थर्मामीटरचा काय उपयोग होतो? यांत्रिक ऊर्जा, तापमान मोजणे, विद्युत धाराचा काय उपयोग होतो? याचा योग्य उपयोग आहे थर्मामीटरचा। आपल्याला माहिती आहे का तापमान मोजता, पण थर्मामीटर सगळ्यांना माहिती आहे का बाबा टेम्परेचर आपल्याला काउंटिंग करायचं किंवा मोजायचं मेजरमेंटसाठी। पुढे बघा, प्रकाशाच्या अपस्करणात जांभळ्या किरणांची तरंग लांबी किती असते? तर तुम्हाला हा क्वेश्चन काल दिला होता, सेम टू सेम ॲज इट इज आला होता। याचं उत्तर मित्रांनो असणार आहे बघा 400 nm ते 450 nm, त्याचं योग्य उत्तर होतं। पुढे बघा, शास्त्रीय कारणे लिहा। बघा काय दिलं तुम्हाला, पहिला बघा, ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाही, तर याचं कारण काय असणार आहे का विषुववृत्तीय पातळीमध्ये पृथ्वी फिरताना काय का विषुववृत्तीय पातळीमध्ये ते एकाच पृथ्वीभोवती फिरतात, म्हणजे काय एकाच जागी फिरत असतात आणि ते एका जागी हे स्थिर असतात। ओके, पुढे बघा, वनस्पतीजन्य तेलापासून वनस्पती तूप बनवताना निकेल हा उत्प्रेरक वापरतात, गानामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत असते। हे क्वेश्चन मी सगळे टिक मार्क करून दिले होते, तुम्ही सॉल्व्ह केले का नाही मला कळवा। पुढे बघा, तुम्हाला समिश्र म्हणजे काय किंवा त्याची 2 उदाहरणं द्यायची। मस्त, आता समिश्र म्हणजे काय असतात का, 2 किंवा अधिक धातू किंवा एक धातू किंवा अधातू यांच्या मिश्रणाने तयार झालेला नवीन पदार्थ, त्याला आपण समिश्र असे म्हणतो। आणि याचं उदाहरण काय असणार का, पितळ असणारे किंवा स्टेनलेस स्टील वगैरे असणारे, हे त्याची उदाहरणं असणार। पुढे बघा, ऑक्सिडीकरण आणि क्षरण तुम्हाला म्हटलं होतं हे करून ठेवा, याचा तुम्हाला फरक 100% विचारला जाईल, तोच आला होता। पुढे बघा, बेंझिनचे रेणूसूत्र काय असणार आहे? C6H6 असणार आहे, बरोबर आहे। पुढे बघा, विजेचा एक टंगस्टन दिवा दिलाय, हा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला गेला होता। हा जर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला मित्रांनो लक्षात घ्या, तर याच्यामध्ये काय का विद्युत शक्तीचा किती विद्युत शक्तीचा असला पाहिजे, किती दिवा, ठीक आहे ना, त्याचं उत्तर असणार आहे 99 वॅट्स असणार आहे। आणि लक्षात घ्या युनिट किती असणार वीज खर्च होईल, तर त्याला 0.99 इतकी युनिट खर्च होणार आहे। पुढे बघा, इंद्रधनुष्यावरती तुम्हाला 100% बोललो तर हा क्वेश्चन येईल, म्हणजे येईल, करून ठेवा मित्रांनो। प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन वगैरे तोच क्वेश्चन आला होता, तुम्ही सॉल्व्ह केलता का नाही मला एकदा कमेंट करा। पुढे बघा, हा एक प्रॉब्लेम तुम्हाला दिला होता, याचं उत्तर असणार आहे किती कालावधी लागेल, तर 12 लागेल। पुढे बघा, ही
आकृती बघा डायरेक्ट सेम टू सेम ॲज इट इज आपण ही काल सोडून घेतली होती, तुम्हाला म्हटलं होतं ही करून ठेवा लेकांनो बाबांनो राजांनो, ही क्वेश्चन पेपरला लय वेळा रिपीट झालेले आणि सेम टू सेम तीच क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला ही आकृती बघायला मिळली. बघा आता मोठ्या परीक्षा नळीत फर्स्ट पासून येणारा वाय कोणता असतो, CO2 असतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतो. पुढे बघा चुन्याच्या निवळीत रंगात काय बदल होत होता, तर चुन्याच्या निवळीत काय होतो का ही दुधाळ रंगाची निवळी होती. काय होते लक्षात घ्या, दुधाळ रंगाची होती. पुढे बघा संबंधित रासायनिक समीकरण तुम्हाला द्यायचं होतं बघा, अशा प्रकारचं समीकरण तुमचं येणं अपेक्षित होतं. चला तुमचे उत्तर किती बरोबर आले कमेंट मला करा. पुढे बघा हा उतारा तुम्हाला काल मी टिक मार्क करून दिले, 2 का 3 उतारे टिक मार्क करून दिले, ते म्हटलं त्यातीलच तुम्हाला एक उतारा 100% येईल बघा मित्रांनो, बोललो होतं का नाही. बघा आता उष्णता स्थलांतर कुठून होत असते, तर उष्ण वस्तूपासून ते थंड वस्तूकडे काय उष्णता स्थलांतर होते. पुढे बघा अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो, तर ते म्हणजे काय उष्णता विनिमयाचे किंवा उष्णतेचे परिवर्तनाचे. बरोबर आहे. ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल का, उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. बरोबर आहे. अशा प्रकारे पुढे बघा तुम्हाला हा तक्ता दिला होता, यामध्ये तुम्हाला किमती टाकायच्या होत्या. बघा इथं एने बघा दिलं होतं सोडियमचा O, बरोबर आहे. सोडियमचा दिलं तुम्हाला इकडे 2 इकडे असणार आहे, इकडे O दिला होता, इकडे 6 आणि 5 असणार आहे. H बघा इकडे मित्रांनो 4 आणि 2 असणार आहे आणि इकडे S ची व्हॅल्यू 1 असणार आहे. ओके. पुढे बघा दिलेल्या वर्णनावरून मूलद्रव्याची नावे लिहा. बघा दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तीमधील धातू सदृश्य बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता बोरॉन B टाका, Si सिलिकॉन टाका. तिसऱ्या आवर्तीमधील अधातू फॉस्फरस असेल, गंधक असेल S, आर्गॉन असेल, नंतर काय क्लोरीन असेल Cl. ठीक आहे ना. पुढे बघा 4 असलेली 2 मूलद्रव्ये कोणते, तर C म्हणजे काय कार्बन, नंतर सिलिकॉन Si हे तुम्हाला टाकायचं होतं. पुढे बघा मित्रांनो तुम्हाला तक्ता दिला होता, त्याच्या संबंधाचे तुम्हाला काय करायचं होतं मित्रांनो, थोडक्यात लक्षात तक्ता पूर्ण करायचा होता. कोणाचा कुठे संबंध, एकदम सिंपल होता. बघा वजन हा इकडे न्यूटनला होतो, नंतर ठिकाणी परत्वे बदलतो. पुढे बघा मित्रांनो बचं काय होतं, तर 2 इकडे वरती होतं, बरोबर आहे. नंतर केंद्राजवळ 0. नंतर तिसरं बघा काय होतं का गुरुत्व स्थिरांक, तर हा वरती तुम्हाला दे न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइड बाय kg² आणि याचा आन्सर असणार आहे संपूर्ण विश्वात सारखे. ठीक आहे ना, हे तुम्हाला बघायचे. पुढे बघा मृगजळ म्हणजे काय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मृगजळ असते, तसेच अशाच प्रकारचे एक उदाहरण तुम्हाला द्यायचे. ठीक आहे ना. बघा पुढे बघा मित्रांनो कोणताही एक उपप्रश्न सोडवा, अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणारी पदार्थाची प्रतिमा दर्शवणारी आकृती काढावं, त्याचे नाव लिहा. अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणारे प्रतिमेचे स्वरूप लिहा. हे क्वेश्चन मी सगळे टिक मार्क करून दिले होते, तुम्ही मागचा व्हिडिओ चेक करा वाटलं असं, पूर्ण टिक मार्क तुम्हाला करून दिलं होतं. पुढे बघा एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलं होतं, याचं उत्तर होतं बघा मित्रांनो 4D होतं. किती होतं, 4D. आणि हाच प्रॉब्लेम आपण कालच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण सॉल्व्ह करून घेतला होता. पुढे बघा ॲल्युमिनियमच्या निष्कर्षातील मुख्य पायऱ्या स्पष्ट करा. ॲल्युमिनियमचे विलय बिंदू किती 2000 डिग्री सेल्सिअस इतका असतात, इथं 0 द्या. ठीक आहे ना. ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन होताना धनाग्रे वेळोवेळी का बदलावी लागतात, हे तुम्हाला बघायचं होतं. ओके. तर मित्रांनो याच्यामध्ये जर उत्तरामध्ये जर तुम्हाला काय डाऊटफुल असेल का याचं उत्तर हे होतं, तुम्हाला एकदा कमेंट करा. आणि पेपर कसा गेला मला एकदा नक्की कमेंट करा, कारण मित्रांनो लक्षात घ्या जे आपण टिक मार्क करून दिले ते त्याच्यातीलच क्वेश्चन आले होते. मी 3 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतले, 3ही क्वेश्चन पेपरमधले खूप सारे क्वेश्चन या आजच्या क्वेश्चन पेपरला रिपीट झालेले आहेत. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुमचा पेपर हा चांगला गेला असेल, तुम्हाला किती मार्क्स मिळतील किंवा पेपर कसा गेला मला एकदा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला का नाही एकदा नक्की सांगा. ओके. चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. लगेच मी आता दुसरा व्हिडिओ टाकणार आहे, तो म्हणजे येणार तुमचा सायन्स 2चा म्हणजे मॅथ्स 2चा सायन्स 2चा विज्ञान भाग 2चा. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. आपण जो आपला फॉर्म्युला आहे 2+1चा आपण 2 किंवा 3 अजून एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेऊ आणि मी तुम्हाला IMP क्वेश्चन देतो, त्या क्वेश्चन पेपरचा तुम्ही अभ्यास करा, 100% तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ओके. चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर्वांना जय महाराष्ट्र.